नमस्कार, मी पल्लवी. माझ्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे. आज आपण होममेड मेयोनेज तयार करूया. 1 वाटीभर पनीर घेतले आहे. हे पनीर मी घरीच तयार केले आहे. अर्धा लिटर दूध घेऊन ते गरम करायला ठेवा. त्यानंतर त्यामध्ये 1 चमचा व्हिनेगर किंवा 1 चमचा लिंबाचा रस घाला. गॅसवर एकसारखे ढवळत राहा. हे तयार पनीर गाळून घ्या आणि 2 ते 3 वेळा स्वच्छ धुवा. या पद्धतीने हे पनीर मी तयार केले आहे. थोडेसे काजू घेतले आहेत. अर्धी वाटी व्हाईट व्हिनेगर घेतला आहे. अर्धी वाटी चक्का घेतला आहे. अर्धी वाटी तेल घेतले आहे. 7 ते 8 लसणीच्या पाकळ्या आणि 10 ते 12 पुदिना पाने घेतली आहेत. हे सगळे साहित्य या पातेल्यामध्ये मी काढून घेतले आहे. यामध्ये 1 चमचा मिरी पावडर आणि 1 ते 1.5 चमचा मीठ घातले आहे. आता हे सगळे साहित्य मिक्सरमध्ये चांगले फिरवून घेऊया. आता आपले होममेड मेयोनेज तयार आहे. हे बघा, या मेयोनेजला क्रीमी टेक्स्चर आले आहे. हे तयार मेयोनेज घट्ट झाकणाच्या डब्यात भरून फ्रीजमध्ये ठेवू शकता. 8 दिवस टिकते. अशाच सहज सोप्या रेसिपी बघण्यासाठी माझ्या चॅनलला नक्की भेट द्या. ही रेसिपी तुम्हीसुद्धा नक्की करून बघा. माझे चॅनल सबस्क्राईब करा, शेअर करा. धन्यवाद.